प्रमाणात धाराशिव मधलं खरीपाचं पीक शेतकऱ्यांचं गेलेलं आहे. आता रब्बीसाठी तुम्ही खत बी बियाण्याची मदत घेऊन आलात. काय मनसेचा उपक्रम आहे? किती शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचणार आहे? आमच्यापर्यंत येणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या राजसाहेबांच्या भावना आहेत, आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत. आम्हाला वाटतं की शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. निसर्गाने पाऊस आता पाडलाय, त्याला आपण काही करू शकत नाही. अशा वेळेला तो शेतकरी उभा राहायला पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्यापर्यंत खतं बी बियाणं देतो आहोत. मेडिकलचे बरेचसे सामान आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही लातूर पासून सुरुवात केलेली आहे. लातूर आता भूमपराडीला आलेलो आहोत. आता सोलापूरला पण मदत करायची आहे. नांदेड वगैरे ज्या ज्या ठिकाणावर आम्हाला मदत आम्हाला कळतंय त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात आमचे मनोज चव्हाण त्याचे आमचे ह्या सगळ्या ह्याचे युनिटचे चीफ म्हणून त्यांना आम्ही नेमलेले. त्याची आम्हाला जी माहिती शेतकऱ्यांकडून किंवा आमच्या स्थानिक लोकांकडून येणारी जी माहिती आहे ती येते, त्याप्रमाणे मदतीची आम्ही पोच त्या ठिकाणी जाऊन करतो आहोत. शेतकऱ्यांना मदतीसोबतच शेतकऱ्यातून एक मागणी होती, ती म्हणजे कर्जमाफीची. संकटात आम्हाला हीच वेगवेगळी वेळ आहे, कर्जमाफी करा अशी मागणी होती. मनसेची भूमिका काय असणार आणि मुख्यमंत्र्यांसोबत याबद्दल संवाद होणार? मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सरकार येण्यापूर्वी त्यांनी कर्जमाफी करू, 7-12 करू अशा प्रकारची घोषणा केल्या होत्या. मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की अमरावतीला बच्चू कडू यांनी त्या पट्ट्यामध्ये यवतमाळला एक 7-12 कोरा करा म्हणून पदयात्रा काढली होती. त्या पदयात्रा मी स्वतःही गेलो होतो पक्षाच्या वतीने आणि त्याच्यावर त्यांचं अजूनही ते आंदोलन चालू आहे. मला असं वाटतं जर सरकारने तशा प्रकारचं ठरवलं होतं तर 7-12 कोरा करावा, कर्ज माफ करावं. आपल्याकडे पैसे नसेल तर केंद्र सरकार जे बिहारला, आंध्र प्रदेशला मोठे मोठे पॅकेज देतं त्याप्रमाणे एक आता अशा परिस्थितीमध्ये पॅकेज देऊन एकदाच या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून टाकावं. काय तुमचे एनडीआरएफचे जे काही निकष आहेत ते बाजूला ठेवावे, ओला दुष्काळ जाहीर करून टाकावा. शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. लाडक्या बहिणीसाठी आपण केलं होतं ना राजकारणाच्या निवडणुकीच्या तारण्यामध्ये. मला असं वाटतं की आताही शेतकऱ्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही आमच्यापर्यंत राजसाहेबांनी सांगितले म्हणून आम्ही सगळी लोक आमच्यापर्यंत जी मदत करता येते ती करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करतो आहोत. सर, या पूर परिस्थितीमुळे शेतकरी एकीकडे हैराण आहे, मात्र बँका ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवतायत. मनसे म्हणून आपली काय भूमिका असेल किंवा त्या बँकांना काय इशारा? मला असं वाटतं राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी बँकांना विनंती केलेली आहे, बँकेने अशा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला त्रास देऊ नये. त्याचे शेतकऱ्यांकडे पैसे आले तर शेतकरी देतील. या देशामध्ये कोट्यावधी हजारो कोटीचे घोटाळे करून लोक देशाच्या बाहेर पळालेले आहेत. पण माझा शेतकरी 1000, 10,000, लाख, 5 लाख रुपये कर्ज घेतलेला त्याला तुम्ही उद्ध्वस्त करताय. त्यांच्याकडून पैसे वसूल करायला पाहिजेत खरे म्हणजे. पण असो जे काय असं ते शेतकरी इथून जमीन सोडून पुढे जाणार नाही, घर सोडून पुढे जाणार नाही. आता त्याला दिलासा देण्याची वेळ आहे. सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. ती जबाबदारी घेतलेली असताना आता बँकेनी तगादा लावता कामा नये. नाही तर आम्ही हात जोडून न्याय मागतो, पाया पडून न्याय मागतो, नाही तर हात सोडून न्याय मागतो. मग नंतर आम्हाला बोलू नका की आम्ही असं का वागतो. आम्हाला वाटते की शेतकऱ्यांना तुम्ही त्रास देऊ नका, त्यांना अशा काळात मदत करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.